जय शिवराय मित्रांनो 30 सप्टेंबर 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। ज्या बैठकीकडे राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असेल, शेतकऱ्यांना दिली जाणारी अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल, या संदर्भातील काही महत्त्वाची अशी घोषणा केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या। आणि याच्यामध्ये आजही राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पाडलेली आहे। मित्रांनो, या बैठकीमध्ये राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मिळून 60 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि याच बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना देखील राबवण्याचे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई ही तात्काळ त्यांच्या खात्यावरती यावी यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। साधारणपणे याच्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिवाळीपूर्वीच वितरित करण्याचं लक्ष्य या बैठकीच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 2215 कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये साधारणपणे 31 लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, नुकसान भरपाई वितरित केली जात असताना केवायसी करण्याचं आवाहन केलं जात होतं, परंतु आता याच्या अंतर्गत केवायसीची असलेली प्रक्रिया ही 8 शिथिल करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी लिंक आहेत अशा शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टेकच्या फार्मर आयडीशी लिंक असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। अर्थात आता कोणत्याही शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज पडणार नाही। शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टेकशी अर्थात फार्मर आयडीशी लिंक असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की 15 एप्रिल 2025च्या GR नुसार फार्मर आयडी धारक शेतकऱ्यालाच हे अनुदान दिलं जाणार होतं आणि अगदी त्याचप्रमाणे आता फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। अर्थात केवायसीची अट शिथिल करण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज पडणार नाही। एक महत्त्वाची आणि किचकट अशी प्रक्रिया याच्यामधून आता वगळण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातील कुठलेही गाईडलाईन्स नाहीत किंवा राज्यामध्ये अशा प्रकारे ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही। मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या ऐवजी राज्यामध्ये दुष्काळासाठी जे काही असलेल्या सवलती आहेत त्या सर्वच्या सर्व सवलती या राज्यातील शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दुष्काळासाठी असलेल्या सवलतीमध्ये शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी असते, शेतकऱ्यांची जी काही अपत्य असतील, जे काही पाल्य असतील त्यांच्या 10वी 12वीच्या फीस माफ करणं असेल, शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याला माफी असेल, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती असेल, शेतकऱ्यांची अल्पमुदतीची पीक कर्ज मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीमध्ये पुनर्गठन करणं असेल, अशा प्रकारच्या जे काही वेगवेगळ्या सवलती असतात या सवलती या शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, मात्र शेतकऱ्यांचं जे काही नुकसान सुरू आहे याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे नुकसानसाठी पंचनामे होत आहेत हे पंचनामे करण्यासाठीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। काही भागामध्ये पुराचं पाणी ओसरतंय आणि त्याच्यानंतर त्या भागातील पंचनामे पूर्ण करून नुकसानीची घोषणा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। साधारणपणे याच्यासाठी 6 ते 7 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन या बैठकीच्या माध्यमातून उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना काय नुकसान भरपाई द्यायची आहे किंवा राज्यामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी आहेत या नुकसानीसाठी काय धोरण ठरवायचंय हे धोरण त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे आणि तो निर्णय पुढील आठवड्यापर्यंत घेतला जाणार असून शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून जाहीर केलेली नुकसान भरपाई ही दिवाळीपूर्वी वितरित केली जाणार आहे। अशा प्रकारची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मोठा असा दिलासा आता या केवायसीच्या अट शिथिल करण्यामुळे मिळालेला आहे आणि पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना आता ताबडतोब पुढील आठवड्यापर्यंत या अनुदानाचं वितरण देखील केलं जाणार आहे। मात्र आता उर्वरित जे काही शेतकरी असतील ज्यांची संख्या मोठी असणार आहे, ज्यांचं अनुदान मोठं असणार आहे, त्यांच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी 1 आठवड्याची आणखीन वाट पाहावी लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या सवलती याचबरोबर केवायसीची अट शिथिल असे काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। नवीन जे अपडेट येतील, नवीन जे काही निर्णय घेतले जातील ते निर्णय सुद्धा आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।